तुझ्यासारख्या डोमेस्टिक क्रिकेटर्ससाठी तेव्हा IPL नक्की काय ऑफर केलं तुम्हाला? IPLनी एक स्टेज ऑफर केलं नक्कीच. आणि एक आपण बोलतो ना, तेव्हा जे खेळले आधी आपलं स्पेशली फायनान्शियली खूप चांगलं हेल्प झालं, कारण तेव्हा आपलं आजच्या काळासारखे रणजी ट्रॉफीमध्ये पण नव्हते सपोर्ट तेवढं फायनान्शियली. तर IPL हे एक स्टेज होतं सगळ्यांना की तुम्ही खेळाल तर थोडंसं तुमचं लाईफ तुम्ही बेटर करू शकता, तुमच्या फॅमिलीला चांगलं सपोर्ट करू शकतात. आणि दुसरं मेजर चेंज होतं की तेव्हा हे IPLचे एक्सपेक्टेशन्स काय आहे ते कोणालाच माहीत नव्हतं. आम्हाला पण माहीत नव्हतं. थोडं खेळायला नंतर कळालं. आज IPLमध्ये जर लोक खेळतात, सिलेक्ट होत आहेत, त्यांना स्पेसिफिक प्रॅक्टिस केली जाते. पॉवर हिटिंग बोला, बॉलिंगमध्ये कसं प्लॅन स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने. तेव्हा तर हे आपण जे रणजी ट्रॉफी खेळलो आहे, कसं परफॉर्मन्स केलं आहे तुमच्या लोकल क्रिकेटमध्ये, रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये, ह्याच्यावर सिलेक्शन व्हायचं. आज सिलेक्शन खूप स्पेसिफिक होतं आहे. सिलेक्ट झाल्यावर त्यांचे 6-6, 8-8 महिने स्पेशल कॅम्प्स होतात. रणजी ट्रॉफी संपली, मॅच नाही आहे तर ते जातात तिकडे कॅम्पमध्ये. आणि IPLच्या दृष्टीने तसं ते लोक प्रिपरेशन्स पण करतात. तो एक मोठा फरक आहे.